नमस्कार मित्रांनो, 1 डिसेंबर 2025 27 ऑगस्टची लागण आहे. 3 महिने आणि 5 दिवस पूर्ण झालेले आहेत. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो हे आहे करपा. ह्याचं लवकरात लवकर नियंत्रण करण्यासाठी आणि जास्त नुकसान होऊ नये म्हणून आपण एक चांगला स्प्रे घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हीही हलका स्प्रे घेऊ नका मित्रांनो ह्या अशा कंडिशनमध्ये, कारण खूप जास्त नुकसान होतं. आपण या अगोदरच्या स्प्रेमध्ये रेग्युलरली 15 ते 20 दिवसांनी रोको प्लस इमामेक्टिन फवारतच होतो मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह म्हणून. आणि त्यामुळं आपण आता रोको किंवा ब्ल्यू कॉपर आपल्याला यूज करायचं नव्हतं, आपल्याला चांगला स्प्रे घ्यायचा होता. कारण आपण एका दुसऱ्या प्लॉटवरती पाहिलं होतं की अशा पद्धतीनंच स्प्रे घेतला आणि खूप जास्त प्रमाणात करपा वाढला होता. स्प्रे घेताना मित्रांनो काळजी घ्या की करपा हा नेहमी खालून पानावरून वरती जातो, त्यामुळे तुम्ही नक्की स्प्रे घेताना खालूनच घ्या. आपण अळीचंही औषध ह्यामध्ये कोराजन मिक्स केलं होतं, त्यामुळं आपण वरून पूर्ण पानं भिजवून घेत होतो, पोंगा भिजवून घेत होतो आणि त्याचबरोबर खालून खोड पण पूर्ण भिजवून घेत होतो. खालची जी करप्याची पानं आहेत ती पण पूर्ण ओली करून घेत होतो. एक बॅलर आपण पूर्ण 2000 रोपांसाठी वापरलेला आहे मित्रांनो, आणि त्यामुळं आपला कंट्रोल पूर्णतः या करप्यावरती झालेला आहे. त्यासाठी आपण काय यूज केले मित्रांनो ते तुम्हाला सांगतो मी. स्कोर प्लस कवच, स्कोर आणि कवच हे औषध घेतलेलं आहे मित्रांनो. स्कोर 100 ml घेतलं आणि 250 ग्रॅम घेतलेलं आहे कवच. हे 200 लिटर बॅलरसाठी घेतलं होतं आणि कोरोजन 60 ml. धन्यवाद.